हो अगदी हो अगदी बरोबर आहे. भारतातील 80% लोक खेड्यात राहतात. अरे वा, खेड्यात राहिला तर किती मजा येते रे. मला सुद्धा कधी एकदा परीक्षा होतात, कधी एकदा आजोळी जाऊ असे वाटते. पण अलीकडे खेडेगावात राहायला काही जणांना आवडत नाही. पण हे चुकीचे आहे. खरं निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते ते खेडेगावातच. हो खरंच, शेतात मोकळ्या हवेत फिरण्याचा आनंद हा वेगळाच असतो. हिरवीगार शेती, नदी, झाडे, डोंगर हे आपल्याला प्रत्यक्षात बघता येते. तसेच ग्रामीण जीवन, गावकऱ्यांचे एकमेकांबद्दल असलेली आस्था, प्रेम आणि आपुलकी हे आपल्याला गावातच पाहायला मिळते. चला तर पाहूया अशाच एका गावाचे वर्णन आपण पाहणार आहोत. सादर करीत आहे इयत्ता तिसरीचे विद्यार्थी. गाण्याचे बोल आहे वाऱ्यावरती नाते मनाचे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे. मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे. मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला. स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे. मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे. दिवसाचा पक्षी अलगद उडे. हनीच्या अंगावरती चिमणीती चिवचिवणारी. झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा. नागात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे. हातातले हात मन बावरे. खडकाची माया कशी पाझरे. भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे सुंदर हलते. शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला बोलणारी. ही धुंद नाती गंधावणारी. पुन्हा एकदा भेटदा कसे आवरावे. वाऱ्यावरती गंध पसरला. मातीमध्ये दरवळणारे. I like the cool breeze.